नमस्कार. गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. खरं तर गेल्या महिनाभरापासून सातारा नगर परिषदेच्या वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे. दोन्ही लोकनेत्यांनी वेळोवेळी आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सूचना केल्या की मात्र तरी देखील गट तट याचं राजकारण सुरू झालं का असा प्रश्न नुकत्याच सर्वसाधारण सभेमध्ये खासदार गटाचे पदाधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळं अधोरेखित होत आहे. या गोष्टीचा सातारकर जनतेमध्ये जो कानूसा घेण्याचा प्रयत्न करत आहोत, या अनुषंगानं आपल्या समवेत पत्रकार विशाल कदम सहभागी झालेत. सातारा नगरपालिकेची नुकतीच 2 दिवसापूर्वी सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेपूर्वी पार्टी मिटिंग होती, ती या सभेपूर्वी कुठं झाल्याची ऐकिवात नाही. जे मतभेद आहेत ते अगोदर बसून मिटवायला हवे होते. लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांचा गट सर्वसाधारण सभेत दिसला नाही, अनुपस्थित राहिला. नेमका मतभेद कुठं होता, काय होता, मतभेद आहेत का, ही शक्यता वर्तवली जात आहे. सातारा नगर परिषदेची जी सर्वसाधारण सभा जी महत्त्वपूर्ण विषयाला धरून होणार होती, झालेली आहे. कोरमचा विषय त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार होता, तो देखील पूर्ण भरलेला आहे. खरं तर खासदार गटाचे जेवढे पण पदाधिकारी त्यांनी अनुपस्थित राहिल्यामुळं खरं तर सभेमध्ये काहीही फरक पडलेला नाही, असं एक चित्र तयार झालेलं आहे. नेमकं हा गट अनुपस्थित का राहिला, नेमकी माशी कुठं शिकली अशी चर्चा आहे. काय सांगाल? तसे अजेंडावर 40 विषय होते. 40च्या 40 विषय हे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाशी, विकासाशी महत्त्वाचे मानले जाणारे होते. सभागृहात दोन्ही नेत्यांच्या नगरसेवकांनी उपस्थित राहायला हवं होतं, परंतु ते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नगरसेवक होते, ते हजर राहिले नव्हते. त्यामुळं नेमकी आतमध्ये काय घटना घडली असेल, त्यांच्यामध्ये काय मतभेद झाले असतील, मागच्या सभेतले विषय होते की आणखी काय होतं, की स्टँडिंगमध्ये झालेला जो चर्चेचा वादाचा विषय होता, हे त्यांनाच माहिती. त्यांनी अधिकृतपणे खुलासा काही दिलेला नाही. सातारा नगर परिषदेमध्ये गट तट याचं राजकारण कुणीही करू नका असे दोन्ही लोकप्रतिनिधींनी सूचना केलेल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच ह्या सूचना करण्यात आलेल्या होत्या, मात्र त्याची पुनरावृत्ती पुन्हा होत असल्याचं चित्र दिसतंय का? यामुळेच कदाचित त्यांची अनुपस्थिती आले नसतील असं वाटतंय तुम्हाला? आता नगरपालिकेची सभा झाल्यानंतर गटनेते अविनाश कदम यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की भाजपचेच नगरसेवक आहेत, कोणाचाही गटतट नाही. परंतु गटतट न मानता मग एकत्रपणे का एक सभागृहात ते जनतेच्या प्रश्नावर येत नाहीत. अजूनही त्यांच्या मनामध्ये जो मान अपमान असेल किंवा झालेल्या घटना असतील, याची खंत किंवा खदखद निश्चितपणे असायला हवी. जर सभामध्ये अनुपस्थित गट म्हणून राहत असाल तर याचे आगामी पडसाद काय उमटू शकता? निश्चितपणे पहिल्या सभेपासून सातारा नगरपालिकेच्या वर्तुळामध्ये ज्या काही मतभेदाच्या घटना सुरू आहेत, त्यावरून ही पुढे काहीतरी आणखीन वादाची आणि आणखीन अशा मतभेदाची नांदी सुरूच राहील. जर दोन्ही नेत्यांनी 2-2 वेळा सांगूनही असेच प्रकार घडत असतील तर निश्चितपणे असाच प्रकार सुरू राहील आणि त्याला एक दिवस रबर जसं ताणलं की तुटतं तसं होण्याची शक्यता आहे. नगर परिषदेचा सर्वसाधारण सभामध्ये सातारा शहरातील महत्त्वाकांक्षी विषयांना मंजुरी देण्यासाठी खऱ्या अर्थानं संख्याबळाचा विषय ऐरणीवर येणार आहे. आत्ता हे संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं एक चर्चा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं या अनुषंगानं? परवाच्या झालेल्या सभेमध्ये कोरम पूर्ण झाल्याचं प्रोसिडिंगवर दाखवलं गेलं आहे. नेमकं आता ह्याचे संख्याबळ दोन्ही महाराजांचे जे नगरसेवक आहेत त्याचं पुढं 50
नगरसेवकामध्ये कसं म्हणजे हे ह्यांचे ते त्यांचे नेमकं पुढच्या सभेला त्याची ती प्रचिती येणार आहे. आपलं संख्याचं नेमकं गणित तेव्हा स्पष्ट होणार आहे की जरी अपक्ष 9 ते 10 जण आहेत ते कोणाच्या बाजूनं जाणार, इकडून किती जाणार तिकडून किती जाणार आणि संख्याबळ कोणाचं, असं जर दोन्ही नेते सांगत असतील की भाजपचेच नगरसेवक आहे तरीही हा प्रश्न सुटेल का वाढेल हे दिसायला मिळणार आहे. स्वतंत्र गट म्हणून आपण सभांना अनुपस्थित राहायचं हा जो निर्णय तयार झाला आहे किंवा हा जो निर्णय घेण्यात आला आहे आणि तो सगळ्या सातारकरांनी पाहिलेला आहे. अशा पद्धतीनं गट म्हणून गटबाजीला असं उदाहरण येते, ह्याचे पडसाद काय उमटू शकतात? सातारच्या विकासाच्या अनुषंगानं दोन्ही महाराज साहेब प्रयत्न करतायत, परंतु जर सातारा नगरपालिकेतच दोन्ही महाराजांचे हे नगरसेवक एकत्र येत नसतील, असे सभेला गैरहजर राहत असतील, अनुपस्थित राहत असतील, तर त्यातल्या त्रुटी किंवा ज्या काही अडचणी आहेत त्या कशा काय दूर होणार, असा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. अशाच जर वाद रंगत असतील तर विकासाला खीळ बसणार, अशीही चर्चा सातारा शहरात. अगदी बरोबर आहे. तुम्ही जो मुद्दा अधोरेखित करताय विकासाला खीळ बसणार आहे, कारण की नेमकं या दोन्ही गटांमध्ये खरं तर गट हा आपण का विषय घेतोय म्हणतोय, कारण की आघाड्यामध्ये नगर परिषदेचं कामकाज होत नाही आहे, आघाड्या बिघाड्या काही नाहीत असं स्वतः खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीच सांगितलेलं होतं. त्या अनुषंगानं काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माध्यम प्रतिनिधींनी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना छेडलं असता त्यांनी देखील आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचेच सगळे पदाधिकारी आहेत असं सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी मिश्किल टिप्पणी केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनुपस्थितीवरती या शब्दावरती अंडरलाईन केलेली आहे. त्यामुळं बहिष्कार नक्कीच नाही आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सभागृहामध्ये अनुपस्थित राहायचं, भविष्यकाळामध्ये असे काही विषय जे येतील सातारा शहराच्या विकासाच्या महत्त्वाचे, तर उद्या ही लोक दुसरा गट अनुपस्थित राहू शकतो. अशा पद्धतीनं जर दोन्ही गटांमध्ये जर उपस्थिती अशा चर्चा जर होत राहिल्या तर नेमकं सभागृहाचं कामकाज असंच यापुढेही चालत राहील. जर असाच जर वाद सुरू राहिला, ह्यांच्यात दोन्ही नेत्याने 2 वेळा सांगून चांगलं मार्गदर्शन करून सुद्धा ह्यांच्यातील जी खदखद आहे, वादाची किनार आहे, मतभेदाचा जो हे आहे क्षण आहे तो दूर होत नसेल तर सातारा शहरातला जर एखादा महत्त्वाचा विषय असेल तर तो निश्चितपणे एकाचं काढणार तर दुसरं त्यावरती आणखीन खपली काढून कसं जखम वाईल बळबळल याकडेच ते बघणार. विकास कसा होईल हे बघणार नाहीत, भांडतच बसणार, वाद घालतच बसणार. या वादामुळं आणखीन ही पेटत राहणार, पेटलं की मग त्याच्यात सातारकरांचंच नुकसान होणार. अगदी बरोबर आहे. तुम्ही खरंच खूप चांगला मुद्दा सांगितला की सातारकरांचं या वादविवादामध्ये नुकसान होऊ शकतं. मला तुम्हाला विचारायचं आहे विशाल सर की सातारा नगर परिषदेमध्ये या दोन्ही गटाचे जरी आपण गट असं म्हणत असू, कारण की आत्ता त्यांच्यामुळं गट मानायची वेळ आली, खरं तर हे सगळे एकत्रच आहे. मुद्दा असा आहे की यांच्यामध्ये समन्वयाचा या दोन्ही लोकनेत्यांच्या गटाच्या मध्ये नगर परिषदेचा कारभार करताना समन्वयाचा अभाव दिसतोय का? निश्चितपणे समन्वयाचा अभाव आहे. कारण नगरपालिकेची सभा झाली त्या दिवशी आम्ही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या गटाचे जे ज्येष्ठ आहेत, उपाध्यक्ष बनकर साहेब असतील, निशांत पाटील साहेब असतील, यांच्यासह जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे फोन स्विच ऑफ होते. त्यांनी अधिकृतपणे सांगायला पाहिजे होतं की आम्ही कशाला अनुपस्थिती राहिलो, काय गैरहजर राहिलो हे सांगायला पाहिजे होतं. ते
अद्यापपणे स्पष्टीकरण दिलं नाही. तुम्हाला काय वाटतं की त्यांनी पुढे येऊन नेमकं आपण अनुपस्थित का राहिलो हे सांगण्याची वेळ आलेली आहे? हो, निश्चितपणे सांगायला पाहिजे होतं. त्यांच्यामध्ये त्यांनी अगोदर एकत्र बसून किमान त्यांच्यात दोन्ही महाराजांच्या कार्यकर्त्यांनी समन्वय, जसंच तुम्ही मगाशी म्हणला तसं समन्वय साधून एकत्रितपणे काय आहे ते त्यांच्यातला तोडगा मिटवायला पाहिजे होता. नेमका वाद कशावरनं आहे तो मिटवायला पाहिजे होता. खरं तर सातारा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सातारच्या हिताचे निर्णय होत असतात आणि या निर्णय प्रक्रियामध्ये सर्वांना सहभागी करून त्यांचं म्हणणं हे महत्त्वाचं असतं. मात्र अशा पद्धतीमध्ये जर त्यांना विश्वासात न घेता, त्यांच्यामध्ये समन्वय न राखता जी एक प्रथा जर सुरू झाली तर त्याचे पडसाद हे निश्चितच भविष्यकाळासाठी धोकादायक ठरणार आहेत. ज्या गोष्टी टाळल्या होत्या, ज्या गोष्टी दोन्ही लोकप्रतिनिधींनी केल्या नव्हत्या, त्या गोष्टी पुन्हा कराव्यात का आणि त्या करण्यासाठीचा जो प्रयत्न होतोय का, असा सातारकरांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. तुम्ही काय सांगाल? हो, हा कुठंतरी प्रश्न चिंतेची बाब आहे. यावरती त्यांनीच दोन्ही बाजूकडून विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे, दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी. एवढंच सातारकरांच्या वतीने वाटतं. कोरम जरी पूर्ण झाला असला तरी एका आघाडीच्या बहुतांश सदस्यांची अनुपस्थिती ही दिसलेली आहे, ती पटलावरती आलेली आहे. पुढच्या सभेमध्ये इतिवृत्त कायम होत असताना किंवा प्रशासकीय पातळीवरती आर्थिक किंवा प्रशासकीय मान्यता मिळवताना या गटाकडून हरकती घेतल्या जाऊ शकतात. हां, तसे शक्यता आहे. हरकती घेतल्या जाऊ शकतात. सभागृहात ते जर आत्ताच्यासारखे अनुपस्थित राहिले तर एक चर्चेचा विषय बनू शकतो आणि ते हजर राहिले आणि त्यांनी आता खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जे उपाध्यक्ष आहेत बनकर साहेब, त्यांच्याकडं कायद्याचं भलं मोठं गाढं ज्ञान आहे. ते त्या ज्ञानाचा उपयोग करून आजच्या ज्या झालेल्या 2 दिवसापूर्वीच्या सभेला निश्चितच कायद्याच्या भाषेत किस काढून नेमकं हे करतील, अशी तोडगा काढतील. काढतील म्हणून या विषयांवरती तोडगा लवकरात लवकर निघावा आणि या दोन्ही आघाड्या न म्हणता किंवा गट न म्हणता ह्या सर्वांनी एक दिलानं सातारा नगर परिषदेचं काम करावं. लोकहिताचे विषय, प्रभागांचे विषय जे अडचणीचे आहेत ते सोडवावेत. त्यासाठी प्रशासनाची आणि या लोकप्रतिनिधींचं सहकार्य घ्यावं, अशीच सातारकरांची भूमिका आहे. जाता जाता तुम्ही काय सांगाल की एकूण ह्या सर्व घडलेल्या घटनांमध्ये एक पत्रकार म्हणून आणि एक सातारकर म्हणून काय तुम्ही कसं पाहता या सर्व घटनांकडं? काय आहे, दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते हे तिकिटासाठी इच्छुक होते, बरोबर आहे. पक्ष असेल, गट असेल किंवा नेत्यांची निष्ठा असेल, जे काही ठरलं त्यानुसार निवडणुकीमध्ये त्यांनी तिकीट दिलं. ज्यांना मिळालं नाही त्यांनी नाराजी व्यक्त करून अपक्ष निवडणूक लढवली. परंतु जे पक्षाच्या ध्येय धोरणानुसार असतील किंवा नेत्यांनी जे आदेश दिले त्या आदेशानुसार या निवडणुकीत जिंकून आले असतील, त्यांनी जे पक्षावर आले त्यांनी पक्षाचंच जे काही ध्येय धोरण किंवा नेत्यांच्या ज्या सूचना असतील त्या सूचनेनुसार काम करणे अपेक्षित होते. परंतु इथं मानपानाचं आणि वेगळंच राजकारण आणि घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळं हा वाद वाढत असावा आणि ज्या काही घटना घडत असाव्यात अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं हा वाद कुठंतरी थांबावा आणि भाजपचे म्हणून एकत्रपणे नांदावेत, एकत्रपणे विकासाला चालना मिळावी अशी सातारकरांची धारणा आहे.
खरं तर हे होते पत्रकार विशाल कदम यांच्याशी गुरुच्या गप्पांमध्ये आपण संवाद साधत होतो. सातारा नगर परिषदेमध्ये जे रणकंदन माजलं गेलं गेल्या काही दिवसांपासून, की ज्यामध्ये आघाड्या अशा स्वरूपात न काम करता गटबाजीला उधाण आलेलं आहे, असंच चित्र याच मंडळींकडून जाणीवपूर्वक दर्शवण्याचा प्रयत्न झालेला आहे. तो प्रयत्न दिसून येत आहे. या गंभीर बाबीमुळं सातारकरांचं नक्कीच नुकसान होण्याची दाट शक्यता तयार झालेली आहे. जर येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीनं गटबाजीला उधाण येऊन यांनी आपापल्या पद्धतीची संख्याबळाची जर चाचपणी करण्याचा प्रयत्न केला तर सर्वसाधारण सभेमध्ये नुसतेच विषय ऐरणीवर येतील, मंजूर होतील, पण पुन्हा त्याला पुढं काय करणार किंवा त्याच्यामध्ये परत आडवा आणि जिरवा अशा पद्धतीची एक भूमिका नक्कीच येऊ शकते. यासाठी दोन्ही लोकप्रतिनिधींनी निश्चितच या विषयाला गांभीर्यानं घेऊन या अनुषंगानं जो काही विशाल सर जे म्हणाले की मानापमानाचं जे काही नाट्य रंगतं आहे तर ते कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि सातारकरांच्या विकासाला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे, असाच एकूण चर्चेचा सूर होता. पत्रकार विशाल कदम यांनी आपल्याला वेळ दिला. कायमच ते आपल्या समवेत गप्पा मारत असतात. गुरुच्या गप्पा परिवारातर्फे त्यांचं मनापासून आभार. धन्यवाद.